परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील तिसऱ्या विभागातील आज ऐकूया. प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या स्वरूपपत्र मंजुषा या लेखाचा भाग तिसरा. सद्गुरूपायी जे लीन होतात, पूर्ण मनबुद्धी अर्पण करतात आणि ज्यांच्यावर श्री गुरूंची पूर्ण कृपा होते, त्यांनाच सर्वत्र एकच परब्रह्म भरलेलं आहे याची प्रचिती येते. संसार मोक्षमय व्हावा ही आस असेल तर सद्गुरू चरणांची सेवा हाच एकमेव उपाय आहे. हे परमार्थातील मर्मही स्वामी मुक्तपणे ठामपणे सांगताना दिसतात. त्यासाठी सद्गुरू नामाचा छंद लागावा, त्यांचं संकीर्तन करावं, त्यांच्या परब्रह्म रूपात तल्लीन व्हावं हे युक्तीही स्वामी सांगतात. सद्गुरू वैभव वाढवावे, सेवा भावे सर्वदा. हा सद्गुरू महिमा स्वामींनी 34 ते 40 या क्रमांकांच्या पत्रांमधून सांगितलेला आहे. संत आणि सद्गुरू या सत्ता एकच. संत कृपेनंही बुद्धी परब्रह्मी लीन होते. चित्त चैतन्य मिळून जाण्याची किमया घडते. म्हणून साधकानं संत कृपा संपादून स्वहित साधावं असंही स्वामीजी सांगतात. साधकानं आपली साधक दशा श्रद्धेनं निष्ठेनं युक्त अशी वाढवावी, विकसित करावी. भक्तानं आपल्या उपास्यावर देवावरच भार घालावा, त्याशिवाय अन्य कोणताही आधार नाही. तोच एक आपला त्राता असा भाव ठेवावा, त्यालाच अनन्य शरण जावं. अशा भावयुक्त सेवा करणाऱ्यांचा देव संरक्षिता होतो. म्हणून भक्तानं चिंता भय शोक आदी विपरीत भावना समूळ टाकून देऊन दयाघन अशा भगवंतालाच आळवावं. जीवनातील श्रेय काय प्रेय काय याचा विवेक नेहमी जागा ठेवावा. देह दारा पुत्र वित्त या सर्वच गोष्टी माईक नाशिवंत आहेत हे जाणून त्या नित्य शाश्वत अशा आत्मपद प्राप्तीचाच ध्यास घ्यावा. ही खरी भक्ती उपासना आहे. उपासनेनं मन बुद्धी चित्त अहंकार यांचा पूर्ण लोप होऊन जावा. प्रपंचाची आसक्ती संपून जावी. लौकिकाची क्षिती न धरावी. चित्ताला उपरती व्हावी, म्हणजे भगवत भक्ती घडू लागते. अखंड नामस्मरण करावं. आपल्या ठाईचे सात्विक भाव जागृत व्हावेत. हेच भक्ताठाईचं अतुलनीय वैभव आहे. देवच भोगता देवच करता असा अनन्य भाव ठेवावा, म्हणजे प्रासंगिक येणाऱ्या हर्ष उद्वेगादी भावनांनी भक्तिभाव डळमळत नाही. देव आपलं शुद्ध मनोरथ पूर्ण करणारा आहेच यावर दृढ विश्वास ठेवावा. स्वामी स्वरूपानंदांना प्रिय असणाऱ्या भक्तांची लक्षणच या उपासनाविषयक म्हणजे 13 ते 22 या पत्रांमधून व्यक्त झालेली आहेत. त्याच्या पुढील म्हणजे 23 ते 33 अशा 11 पत्रांमधून परंपरा प्राप्त सोहम साधनेचं स्वरूपही नकळत सांगितलं गेलेलं आहे. जो अहंकारयुक्त होऊन मोहजाळी गुंतून ममत्वात गुरफटतो तो आत्महत्याराच ठरतो. सद्गुरू भेटले, त्यांनी बोध केला, म्हणजे मग साधनेतच साधकानं तत्परतेनं रमून गेलं पाहिजे. मनानंच मन मागे सारीत आत्मरूपापर्यंत शोध घ्यावा. सगुणाचं मूळ निर्गुण, त्या आपल्या मूळ निर्गुणापर्यंत अभ्यासानं जावं. मी देह नव्हेच हा अभ्यास दृढ करावा. विक्षेप आले तरी ते टाकून द्यावेत. सद्गुरूंना वारंवार शरण जावं. येणारे सर्व संकल्प विकल्प त्यांना सांगावेत. ते कृपा करतात. त्यामुळं सोहम भाव जागृत होतो. अखंड प्रसन्नतेचा लाभ होतो. मिथ्या कल्पना मावळतात. नित्य नव्या समाधानाची प्राप्ती होते.
त्यातून शाश्वत स्वरूपाचा ठाव मिळतो. सोहम हा बोधही आहे, तो प्राप्त होताच भेदाभेद मावळून जातात. सर्वाभूती एक आत्माच ओतप्रोत भरलेला आहे, त्या आत्म्याशिवाय अन्य काही नाही हेच आकळू लागतं. द्रष्टा, दृश्य, जीव, जगत सारं काही एक तत्वच भरून राहिलेलं आहे हे ध्यानी येतं. ही आत्मस्थिती सुखदुःखातीत आहे. इथं देव भक्त एक होऊन जातात. स्वामी स्वरूपानंदांना हा अनुभव प्राप्त झाल्याचं ते स्वच्छ शब्दात मान्य करतात. आला मज ऐसा जो का अनुभव, तोची तुम्हा सर्व सांगितला. सांगितला तरी येथे कोणी कोणा, श्रोता वक्ता जाणा तोची एक. असा मोठा मार्मिक आत्मानुभव ते मांडतात. आज इथेच थांबूया. लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.